काय करते तू? नाही तर आपले इंडियन रुपीज USD मध्ये कन्वर्ट करते. कारण आम्ही चाललो आहोत दुबईला. सो खूप जास्त एक्साइटेड आहे ही. आणि फर्स्ट टाइम चालले. फर्स्ट टाइम माझा नवरा मला इंटरनॅशनल ट्रिप देतोय. खानदानातली पहिली पोरगी आहे मी विमानात बसणार. आणि ते पण इंटरनॅशनल टूर दुबई. मार्केटिंग जे आपण त्यांना एवढ्या नोटा दिल्या आणि त्यांनी फक्त 5च दिले. ते 5च दिले, जास्त द्यायला पाहिजे होत्या. $100 याचे किती झाले? 11,000 प्लस झाले. 90 तुम्ही सुरू शकता, तुम्ही सांगा. 9,100 झाले आजच्या रेटनुसार. आपलीच नोट चांगली दिसायला. मी काय करते व्यवस्थित ठेव. हां फायनली एवढं भारी वाटतंय. माझं स्वप्न पूर्ण होतंय. तुम्हाला मध्ये वेळे काय करते पण सिरियसली माझं खूप मोठं स्वप्न होतं. तुम्हाला मी पुढे गेल्यावर विमान दाखवते. एवढ्यात जवळून बोलणार आहे मी. बस बरे हे काचा थोड्या यांनी साफ करून घ्यायला पाहिजे होतं. Traveling with us today. Our flight time will be 2 hours and 50 minutes. This flight is under the command of Captain Puneet Sharma and second in command First Officer Alhad. 2 तास 50 मिनिटं मी हवेत फिरणार आहे. वंदना सुखदीप है और मैं वर्णाली आपकी सीनियर कैबिन क्रू. हम आपकी सुरक्षा आम्ही सेवा के लिए चाललेलो आहोत मौजूद हैं. धन्यवाद. सरगात. कुठे सरगात? जब आपको फिर से याद दिलाना चाहेंगे कि पुणे एयरपोर्ट एक डिफरेंट एयरपोर्ट है. अपनी तस्वीरें खींचना नेमकी ढग नाही दिसते. धन्यवाद. आणि रिटर्नची पण फ्लाईट माझी तीच आहे, संध्याकाळचीच आहे. Videography strictly prohibited here. Thank you. Crew for demo. Requesting all passengers to remain seated, please. एकतर मी विमानात बसले एकतर आणि त्या ती सारखी सांगते कृपया यात्रियों ध्यान रखिए अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए खराब मौसम चल रहा है. तिला म्हणलं जरा शांत बस आता, काहीच बोलू नको, कसं चाललंय मौसम काय चाललंय. आता विमान चालू आहे, आवाज येतोय तुम्हाला. मानवरा कसा निवांत आहे. आता डोकं दुखायला लागले माहिती का, कान वाजतात ते, डोकं दुखते. बघा विमान कसं हलते, माझा मोबाईल हलतोय तसा. हे बघा. सो मित्रांनो, आता आम्ही दुबई एअरपोर्टमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे आले आम्हाला पहिलं इथलं सिम मिळालं आहे, ते फ्री आहे. आणि इथून आता आम्ही बॅग वगैरे कलेक्ट केला. खूप वेळ लागला आणि जेव्हा उतरलो त्यावेळेस माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती, त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही कंटिन्यू करता आला. आता बॅग वगैरे घेतल्यात आणि आम्ही निघतोय आपल्या हॉटेलकडे. ही बघा, ही दुबई फ्रेम आहे आणि पूर्णपणे पूर्ण सोन्याची आहे बाहेरून वगैरे. स्वतः आम्ही आलो आमच्या हॉटेलमध्ये. आमची गाडी इथे मागे, बॅग वगैरे टाकतोय आणि हे मागे आहे आपलं हॉटेल गेटवे. आपल्या मुंबईची आठवण आली मला. त्याला आतमध्ये गेल्यावर बघूया. गेटवे ऑफ इंडिया. येस. काय करते? कॉफी बनवते. आम्ही ना एक अजून एक गंमत दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने. स्वतः दुबईमध्ये आहोत आणि रूममध्ये आलो आणि ना भूक नाही लागली पण थकलोय खूप जास्त, म्हणून मग म्हटलं कॉफी बनवावी आपल्यासाठी. तर मी कॉफी बनवते त्यांच्यासाठी, मी माझ्यासाठी.
थँक्यू. फ्रेंड्स, फायनली मी रेडी झालेली आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत ब्रेकफास्टसाठी, म्हणजेच नाश्ता करायला. सो बाहेर आल्यावरती थोडे शब्द चेंज होतात आहेत, इट्स ओके, समजून घ्या. आणि हा आहे माझा आजचा लुक. कशी दिसते मी? सो चलो आता आम्ही नाश्ता करायला जातोय. सो हा आहे आमचा आजचा लुक आणि आज आम्ही चाललेलो आहोत दुबई फ्रेम बघायला. सो चला आपण जाऊयात. पहिले आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि त्यानंतर खाली जातो, म्हणजे फिरायला जातो. मी नाश्ता करायला आलो आहे आणि स्वतः आम्ही नाश्ता करायला आलो आहे आणि भरपूर साऱ्या डिशेस आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. पण आपल्याला कसं, आम्ही व्हेजिटेरियन आहे, जे माहिती आहे तेच घेणार. त्यामुळे मी पोहे, ब्रेड बटर, त्यानंतर ही खीर आहे जी आम्ही मनालीमध्ये खाल्ली होती, मला खूप मस्त आवडली, पण ती एक घेतली आणि कॉफी आणि फ्रुट्स एवढंच. ठीक आहे पोहे तरी. साखर टाकलेली नाही मी, तिकडे किलो भारी होती. चला ठीक आहे, ब्रेड केचप तरी आहे. सो ही गाडी आहे आपली आज आणि आपण चाललेलो आहोत दुबई फ्रेमला. चला. इकडे गाड्यांची स्टेअरिंग बघा, लेफ्ट साईडला असते, आपल्या इकडे राईट साईडला असते. अच्छा, म्हणजे आपको एक हे बघा दुबई सिटी कशी आहे. आत्ता आम्ही आलेलो आहोत दुबई फ्रेम पाहायला आणि ही आहे दुबई फ्रेम. पुढून खूप मोठी अजून, ते आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. आणि ही जे दिसतंय ते पूर्ण सोन्याचं आहे, पूर्ण सोनं. बापरे, इथून आतमध्ये जातोय आम्ही. आणि इथे एवढी डेंजर गरमी आहे ना की सांगूच शकत नाही. आता 8 दिवसात काय काळ पडतोय काय सांगू शकत नाही. डेंजर गरमी आहे. आणि आता आम्ही आत जातोय, बघूयात. आता आहेत ना, मागे मला माझे फॅन भेटले, ते आले, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो बरं का. म्हटलं बरं, मी कालच तुमची पोस्ट पाहिली. बरं म्हटलं थँक्यू. आणि ते म्हटले आम्ही मॅच पाहायला आलो होतो कालची इंडिया पाकिस्तानची. आणि एवढं भारी वाटलं की म्हणजे इथे फॅन आहे दुबईमध्ये. चलो. सो मित्रांनो, ही जी दुबई फ्रेम आहे सगळ्यात मोठी आहे आणि ही पूर्णपणे सोन्याची आहे, गोल्ड प्लेटेड. आणि इथलं गोल्ड कुणी नेऊ पण शकत नाही. आपल्या इकडे चोरट्यांनी काय केलं असतं रे? त्यातलं सगळं काढून नेलं असतं, फक्त इथं आहे ना आतमधलं जे लोखंड आहे ना तेवढं दिसलं असतं. एवढी मोठं सोनं आहे, किती करोडो किलो असेल ते. पण आता इथून आतमध्ये जाणार आहोत. कितव्या फ्लोअरला आहे आता? मध्ये गेल्यावर समजेल. बाप रे बाप, पूर्ण प्रोजेक्टर आहे हा. हो. It's a 48-floor building. From the left side from you, you will see old Dubai. From the right side, you will see the new Dubai. So dear guests, you can walk here in the smart glass system, the glass floor. That's Mohammed, a little jumping and no sitting on the glass. So the stroller, don't allow no one else, you can keep the stroller aside. रिस्की आहे म्हणजे. सो आता आम्ही आम्ही दुबई फ्रेमच्या वरती आहोत. आणि हे बघा, इथून खाली आम्ही 150 फूट वरती आहे, 146व्या मजल्यावरती. आणि या साईडला आहे जुनी दुबई, ओल्ड दुबई, आणि पलीकडच्या साईडला आहे न्यू दुबई.
एवढी भीती वाटते ना याच्यावर चालायला ना बाबा, आपण नाही चालू शकत. त्या साईडला न्यू दुबई. सो इथे ना फ्युचर दुबई अशी बनवायची. खूप सुंदर आहे. पहिलं तर आधी खूप सुंदर दाखवलं त्यांनी चित्र. आपल्या इकडे केक फक्त बेकरीत भेटतो. सो इथे केक बघा कुठे भेटतोय. आपल्या इकडे असं बिग बाजार असतं त्या टाईपमध्ये. सो इथे आता आमचे हजबंड केक घेतात आहेत. सो ना बर्थडे आहे ना त्यामुळे. विशाल, तुम्हाला एक सांगू का, हा वाढदिवस ना मला मी आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत नाही विसरू शकत. एवढं छान तुम्ही मला गिफ्ट दिलेलं आहे माझ्या बर्थडेचं. सो दुबईमध्ये इथे आता आम्ही मागे क्रूज आहे. सो तिथे बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आणि थँक्यू सो मच. Kindly request you to use our strange rubbish bins provided on not to throw away your सो आता आम्ही क्रूजवरती इथे दुबईमध्ये. काही वेळा लोकांच्या कमेंट आल्या होत्या की काल तुला पुण्यात बघितलं तर आज तू दुबईमध्ये आणि AI चा वापर करून दुबई दाखवली. सो असं नाही आहे, तुम्ही साईडला बघू शकता. मी दुबईमध्येच आहे आणि माझ्या नवऱ्याने मला हे बर्थडेची गिफ्ट बर्थडेचं गिफ्ट दिलेलं आहे. आणि सो मला अजून केक कट करायचं आहे माझा. उद्या बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. सो मित्रांनो, आम्ही क्रूजवरती आलो. माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि खूप खूप मजा आली सर्वांनी. म्हणजे केक कट करताना सर्वजण आले होते. सो भारी वाटलं. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडतं लाईक करा, शेअर करा. खूप गरम होतं. हे बघा कसं झालं आहे चेहरा. हे बघा घाम आहे बघा ना. एवढी गरमी आहे दुबईमध्ये, बापरे सांगू शकत नाही. तर आता हा व्लॉग मी हा पार्ट इथे एंड करते. नेक्स्ट पार्ट उद्या सकाळी येईल. सॉरी, हा उद्या येईल. उद्या शूट होईल आणि तो पण लवकरच येईल. सो कंटिन्यू करत राहा व्लॉग. फक्त तुझ्या बर्थडेसाठी सगळं.